Namaste, I am Abhijit Jadhav, astronumerologist and tarot card reader. Welcome to my channel. Welcome to एक शक्ती परिवार, जिथे एव्हरी वीक आपण तुमचा लाईफ बेटर करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत आपण मकर राशीच्या लोकांबद्दल, मकर राशीची स्वभाव वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा, ज्याने एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला जाणून घेऊयात आता मकर राशीच्या लोकांबद्दल. मकर रास ही राशीचक्रातली 10वी रास आहे. उत्तराषाढ, श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्र ही 3 नक्षत्र या राशीमध्ये पाहायला मिळतात. या राशीचा मालक आहे शनी आणि ही चरतत्वाची राशी आहे. ज्यावेळेस मालक शनी असतो यामुळे ही माणसं थोडी गंभीर असतात, थोडं उदासीन यांच्यामध्ये आलेलं असतं. या लोकांमध्ये थोडी गंभीरता असते, एक प्रौढपणा, एक पोक्तपणा या राशीमध्ये असतो. ही लोक सामान्य किंवा कष्ट करण्यासाठी, यश मिळवण्यासाठी तयार असतात. कष्ट करण्याची यांची तयारी असते. यश मिळवण्यासाठी यांना कष्ट करावे लागतात. वयाच्या 35 वर्षानंतर या लोकांना आयुष्यामध्ये स्थिर स्थावरता यायला सुरुवात होते. या लोकांमध्ये आपलं मत मांडण्यासाठी त्यांना थोडा विचार करावा लागतो, त्यांना थोडा पॉज घ्यावा लागतो. एखाद्या गोष्टीला प्रोसेस करण्यासाठी विचार करावा लागतो. एखादी गोष्ट करण्यासाठी त्यांना लाईफमध्ये सपोर्ट खूप कमी मिळतो किंवा जेवढा पाहिजे तेवढ्या अपेक्षित सपोर्ट त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्यांना कष्ट करावे लागतात. ही लोक मितभाषी असतात, गंभीर स्वभावाची असतात. या लोकांना स्वभावामध्ये त्यांच्यामध्ये लवचिकता थोडी कमी प्रमाणात असते. त्यामुळं शनी त्यांना नेहमी त्यांच्या ऋण बाजूंकडे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या लोकांना विलासी जीवन कधी कधी आवडण्याची शक्यता असते, पण शनी त्यातून त्यांचा मोह काढून घेण्याचा प्रयत्न करतो. हे लोक एखादं काम चिकाटीने करण्यासाठी उत्सुक असतात. एखादं काम चिकाटीने करण्यासाठी ते तयार असतात. त्याच्यामध्ये परसिस्टन्सी त्यांच्याकडे असते, कन्सिस्टन्सी त्यांच्याकडे असते. पण या लोकांना उदासीनता लवकर येते, उदासीनपणा यांच्यामध्ये आढळतो. किंवा एखाद्या कामाची सुरुवात ते लवकर करतील, पण त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करता करता त्यांची दमछाक होऊन जाते. तशा पण जर त्यांनी ठरवलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे कामं करू शकतात. या लोकांमध्ये मॅरिड लाईफमध्ये लोकांचे अप्स अँड डाऊन्स असतात, कारण की मालक शनी असल्या कारणामुळे शनी दरवेळेस त्यांचा ओढा पारमार्थिक देवाच्या गोष्टींकडे, संसारातून थोडं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे यांची हेल्थ पण अप्स अँड डाऊन्सवाली राहते. पण हे लोक ॲनालिटिकल फील्डमध्ये चांगले काम करू शकतात. जर आपण बघितलं राजकारणामध्ये ही लोक चांगले काम करू शकतात. जिथे चिकाटीने काम करायचं, जिथं स्थैर्य लागतं, जिथं एखाद्या गोष्टीसाठी प्रौढपणा लागतं, पोक्तपणा लागतो, तिथंही चांगले काम करू शकतात. कंत्राटी कामं ही लोक चांगल्या प्रकारचे काम करू शकतात. सुतारकाम ही चांगल्या प्रकारे ही करू शकतात. पैसे मिळवण्याचे वेगवेगळे प्रकार या लोकांना माहिती असतात आणि हे लोक त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे ते सक्सेस ते अचीव पण करू शकतात. पण हे सक्सेस अचीव करताना त्यांना थोडासा पेशन्स ठेवावा लागतो, थोडं धैर्य बाळगावं लागतं. आणि ह्या लोकांना एखादी गोष्ट करण्यासाठी, मकर राशी असो किंवा कुंभ राशीचे लोक असतो, ज्याचा मालक शनी आहे, त्या लोकांनी त्यांची कामं करण्यासाठी मॉरली आणि इथिकली करेक्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही प्रामाणिक असाल, तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत असाल, लॉ अँड ऑर्डरला फॉलो करून करत असाल, सगळे नियम पूर्ण करत असाल, तर सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला सक्सेस मिळत नाही आहे. पण ज्यावेळेस तुम्ही लॉंग टर्ममध्ये विचार कराल तर तुमच्यासारखं यशस्वी माणूस कुणी नसणार आहे. मकर राशीची लोक एका ठराविक वयानंतर खूप यशस्वी होत असतात. ह्या लोकांना त्यांचे जॉब्स असतील, बिझनेसेस असतील, इनिशियल डेजमध्ये फायदा देत नाही, पण जसजसं ते पुढे ग्रो करायला सुरुवात करतात तसतसं त्या लोकांना त्याच्यामधून बेनिफिट्स मिळायला सुरुवात होते. सो हे झालं मकर राशीचे स्वभाव. त्यांचं पैशांच्याबद्दल आपण बघितलं तर आरोग्याच्या बाबतीत बघायचं झालं तर त्यांनी संधिवाताचा त्यांना त्रास होऊ शकतो, बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो, थोडा ब्लड रिलेटेडचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, ॲनिमिया असेल वगैरे अशा गोष्टी त्यांना होऊ शकतात. त्यामुळे त्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी त्यांनी व्यवस्थित व्यायाम करणं आणि स्पेशली थोडं चालण्या फिरण्याचं व्यायाम करणं हे त्यांच्यासाठी जास्त लकी ठरू शकतं. या लोकांमध्ये थोडी आजाराचं प्रमाण असतं, इम्युनिटी थोडी वीक असते, त्यामुळे लोकांनी याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर त्यांनी त्या पद्धतीने काळजी घेतली तर त्यांचा हेल्थ रिलीज पण खूप लवकर होऊ शकतो, हेल्थ इश्यूचा रिलीज खूप लवकर होऊ शकतो. या लोकांनी मोकळ्या हवेत फिरण्याचा व्यायाम जेवढा जास्तीत जास्त करता येईल तेवढा त्यांनी केल्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातून त्यांना सक्सेस मिळताना दिसतं किंवा त्यातून त्यांची ओव्हरऑल हेल्थ वेल्थमध्ये सुधारणा होताना दिसते. या लोकांच्या
ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये शनीचा खूप मोठा रोल असतो. त्यामुळे शनिदेवांची उपासना करणं या लोकांसाठी खूप चांगलं ठरतं. मारुतीची उपासना करणं या लोकांसाठी खूप चांगलं ठरतं. हे त्याने नक्की करून बघावं. हनुमान चालिसाचं पठण करणं, मारुती सूत्राचं पठण करणं ह्या लोकांनी केलं पाहिजे. त्यातून त्यांना चांगले बेनिफिट्स मिळायला सुरुवात होतात. दुसरी गोष्ट, आता त्यांचे लकी कलर्स, लकी नंबर्स, लकी डेटची आपण बघूया. लाईट ब्ल्यू कलर हा त्यांच्यासाठी खूप लकी ठरतो. त्यांनी तो नेहमी यूज केला पाहिजे. लाईट ग्रीन कलर त्यांच्यासाठी लकी ठरतो. व्हाईट कलर त्यांच्यासाठी लकी ठरतो. त्यांनी वापरले पाहिजे. या लोकांचा लकी नंबर असतो 5 आणि 6. हे 2 नंबर त्यांनी नेहमी त्यांच्या वापरामध्ये आणले पाहिजे. त्यातून त्यांना चांगली ग्रोथ आणि सक्सेस बघायला मिळतं. 5 नंबरच्या डेट्स किंवा 6 नंबरच्या टोटल येत असलेल्या डेट्स त्यांनी वापरले तर त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतो. वेन्सडे आणि फ्रायडे त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतात. त्याचा त्यांनी उपयोग केला पाहिजे. थर्सडे सुद्धा त्यांच्यासाठी लकी ठरतो. त्याचाही त्यांनी जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. या लोकांनी त्यांच्या लाईफमधले प्रॉब्लेम्स कमी व्हावेत. पैशांची आवक त्यांच्या लाईफमध्ये चांगली राहावी. जसं आधी म्हटलं तसं मारुती सूत्राचं जप करणं आवश्यक आहे. शनीच्या मंत्रांचं जप करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या लोकांनी त्यांच्या कुलस्वामिनीची प्रार्थना करणं, कुलस्वामिनीची उपासना करणं हेही त्यांच्यासाठी जास्त लकी ठरते. ह्या सगळ्याच गोष्टी जर त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये यूज केल्या तर त्यांना खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळतात, खूप चांगले परिणाम बघायला मिळतात. सो हे छोटे छोटे उपाय तुम्ही करून बघा. तुमच्या लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी करून बघा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे शनीला खुश ठेवायचं असेल, तुमच्या लाईफमध्ये शनी रिलेटेड प्रॉब्लेम नको असतील तर तुम्हाला मॉरली आणि एथिकली करेक्ट असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करा. तुमचं कार्मिक अकाउंट व्यवस्थित ठेवा. तुमच्या लाईफमधले बरेचसे प्रॉब्लेम्स यातून रिझॉल्व्ह होताना दिसतात. सो हे झालं मकर राशीच्या लोकांबद्दलचे पूर्ण इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक, कॉमेंट आणि शेअर करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा. आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण भेटूयात अशा इंटरेस्टिंग फॅक्टसोबत. तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.